हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे. जर वजन कमी करत असाल आणि तुमच्याकडनं जर या 8 चुका होत असेल तर तुमचं वजन किंवा कधीच तुमचे फॅट लॉस होणार नाही. त्यामुळे ह्या 8 चुका न करता तुम्ही अगदी बघा, डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे वजन कमी करण्यासाठी अगदी सकाळपासून आपलं रुटीन कसं असलं पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर आता सर्वात प्रथम बघा, सकाळी अगदी उठल्याबरोबर असंच किचनमध्ये जायचे आणि 1 ग्लास गरम पाणी करायचं आहे. 1 ग्लास गरम पाणी अगदी बोटाला सहन होईल इतपत गरम पाणी घ्यायचं आहे. जास्त कडकडीत पाणी घ्यायचं नाही आहे. तर असं कोमट पाणी प्यायचं आहे. अगदी बघा, पाणी पिताना हळू बसून पाणी प्यायचं आहे. काही जणांना सवय असते की उभ्याने पाणी पितात आणि तसेच घटाघट पाणी पिऊन लगेच कामांना सुरुवात करतात. नाही, अगदी हळूवारपणे बसूनच पाणी प्यायचं आहे. तुम्ही साधं नॉर्मल पाणी जरी दिवसभरात पित असाल तरी ते बसूनच प्यायचं आहे. तर ती एक चूक टाळायची आहे तुम्ही. आणि सर्वात प्रथम उठल्याबरोबर कोमट पाण्याची सवय करायची. आणि त्याचबरोबर कोमट पाणी किंवा तुम्हाला मी एक काढा लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे दालचिनी आणि आल्याचा. आता हीट वाढू शकते उन्हाळ्यामध्ये, पण क्वांटिटी कमी करून तुम्ही त्यामध्ये मध आणि लिंबू पिळून जर घेतलं तर तेही झटक्यात तुमचं पोट कमी करायला मदत होईल. तर मी कोमट पाणी किंवा मी आलं आणि दालचिनीचा काढा या दोन्हींपैकी एकाची सवय केलेली आहे. अल्टरनेट घेत असते, म्हणजे त्रास होत नाही किंवा हीट वाढत नाही. ते घेतल्यानंतर हलकेसे व्यायामाचे प्रकार करायचे. तुम्हाला आवडेल ते व्यायामाचे प्रकार करा. तुम्ही कुठलेही अगदी 5, 7, 8, 9 कितीही करा, पण तुम्ही हलकेसे तुम्हाला आवडेल ते व्यायामाचे प्रकार करायचे आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटावरचे व्यायामाचे प्रकार दाखवले. जास्त करून आपले फॅट्स पोट आणि दंड आणि ब्रेस्ट आणि त्याचबरोबर थाईजवर असतात. त्यामुळे कधीकधी तर काहींची डबल चिनसुद्धा खूप मोठी दिसते बघा. मानेवर असे फॅट्स दिसतात किंवा चेहरा पण असा ब्रॉड गोलाकार दिसतो. चेहऱ्यावर सुद्धा खूप फॅट्स किंवा सूज आलेली असते. तर हे गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरातील सूज कमी होते. त्याचबरोबर शरीरामध्ये काय 5 प्रकारचे बदल होतात हे मी तुम्हाला सांगते. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि तुम्हाला हा कदाचित ज्यांना वजन कमी करायचे, पोट कमी करायचे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे. आता पहिला बदल बघा, आपली पचनक्रिया ही सक्रिय करण्यास मदत होते गरम पाणी पिल्याने. त्याचबरोबर शरीरातील मेटाबॉलिझम बूस्ट होतं. आपलं मेटाबॉलिझम वाढवून आपल्या कॅलरी बर्न करण्यास मदत होते गरम पाणी पिल्याने. त्याचबरोबर कोमट पाणी बघा, आपण जे पितो त्याने रक्तभिसरण व्यवस्थित सुरळीत होतं आणि आपलं ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होऊन पचनक्रिया सुधारते आणि आपली जे आतली सिस्टीम आहे ती व्यवस्थित आपली सुरळीत चालू राहते. म्हणजे पचनक्रिया, आपण जे काही खातो ते व्यवस्थित पचन होतं. त्याचबरोबर सकाळी सकाळी कोमट पाणी घेतलं तर पोट साफ होतं. बद्धकोष्ठतेचा ज्यांना त्रास असतो तो कमी होतो. आणि त्याचबरोबर बघा, आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. कोमट पाणी घेतल्याने पोट साफ राहतं. पोट साफ असेल तर कुठलेही आजार जडणार नाही, पोट फुगणार नाही, वजन वाढणार नाही, फॅट वाढणार नाही शरीरामध्ये. आपण जेव्हा आपल्याला एकही गोळी चालू नसते, आपण ॲक्टिव्ह राहतो, आपलं शरीर फिट राहतं, आपल्याला कुठलंही काम करायला म्हणजे उत्सुकता राहते, थकवा, आळस, कंटाळा येत नाही. तर हे फिट राहण्याची लक्षणं आहेत. त्यामुळे जो कोणी आहे त्यांना एकही गोळी चालू नसते. आता तुम्ही म्हणाल की लुकडे सुकडे आहे, आम्हाला व्यायामाची काय गरज आहे? तर असं नाही. अगदी लुकड्या माणसालासुद्धा इंटरनल खूप सारे आजार असू शकतात. त्यामुळे शरीर फिट राहायला पाहिजे. जास्त जाडही चांगलं दिसत नाही आणि जास्त लुकडंही चांगलं दिसत नाही. त्यामुळे अगदी मध्यम आपली बॉडी असली पाहिजे. आपल्याला कुठलाही आजार नसला पाहिजे किंवा आपल्याला बघा शारीरिक थकवा, काहींना बघा थकवा जाणवतो, आळस येतो, कंटाळा येतो, काही काम करायला उत्साह राहत नाही. तर असं नको व्हायला, म्हणून आपलं शरीर फिट राहण्यासाठी आपण व्यायाम करायचा आहे आणि आहार व्यवस्थित घ्यायचा आहे. फक्त ह्या सवयी लावा तुम्ही. मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या सवयी सांगितलेल्या आहे, काही वेट लॉस टिप्स सांगितलेल्या आहे. पण प्रॅक्टिकली तुम्ही करतात की नाही माहीत नाही. पण ज्यांना कोणाला जास्त फॅट्स आहे बॉडीमध्ये, वजन कमी करायचे, तर नक्कीच त्यांना फायदा होईल.
आता सकाळी बघा आपण गरम पाणी घेतलं किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायचं किंवा तो काढा घ्या. उपाशी पोटी घ्यायचं आहे, उपाशी पोटीच तुम्हाला तो काढा किंवा गरम पाणी घेऊन तोंड न धुताच नंतर हलकेसे व्यायामाचे प्रकार करायचे आहे. आता बघा वजन कमी करताना चपाती खायची का, भात खायचा का, तर मी कशा पद्धतीने केले अगदी स्टेप बाय स्टेप मी त्यावर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही चॅनलवर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि मी कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप 1 महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी केले मी त्याचेही व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहे. आणि सुरुवातीला मी काय काय केलं, कशा पद्धतीने सुरुवात केली. जास्त मला वजन कमी करायचं होतं म्हणजे 4 ते 5 किलो तरी व्हावं असं वाटत होतं मला आणि ते झालं. पण अजूनही मला 1 ते 2 किलो करायचं आहे म्हणजे मी परफेक्ट असं माझ्या हाईटनुसार माझं तेवढं वेट होईल असं मला वाटतं. तर त्यासाठी मी प्रयत्न करतेच आहे. आणि रोजचे माझ्या सवयी किंवा माझं रुटीनही मी बदल केलेले आहे. आपल्या रुटीनमध्ये आपण बदल करायला हवेत. आहारामध्ये आपल्या ऋतूनुसार आपण आहारात रुटीनमध्ये बदल करायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपण आहार घ्यायचा आहे. आता उन्हाळा आहे, उन्हाळा हे बेस्ट सीझन आहे वजन कमी करण्यासाठी. का तर उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर पितो आणि आहार कमी घेतो म्हणजे जेवण जात नाही. त्यामुळे जेवढं तुम्ही तुमच्या बॉडीला बघा पाणी, रसाळ फ्रूट, सॅलड घेऊन जेवढं तुम्ही बॉडीला छान हायड्रेट ठेवाल तेवढं तुमचं वजन कमी होईल, फॅट लॉस होतील, पोट भरलेलं राहतं आणि डायजेस्ट पटकन होतं म्हणजे गॅस, ॲसिडिटी, ढेकर यांसारखे आजार होत नाहीत आणि त्याचबरोबर आपलं शरीर निरोगी राहतं. आता सकाळी बघा हलकेसे व्यायामाचे प्रकार केल्यानंतर तुम्हाला हेल्दी नाश्ता घ्यायचा आहे. नाश्त्यामध्ये तुम्ही काहीही घेऊ शकता. अगदी साधं बघा घरचं जेवण मी तुम्हाला सांगितले, घरचं जेवण नॅचरल पद्धतीने करूनच वजन कमी करायचं आहे. कुठलंही बाहेरचं प्रॉडक्ट, प्रोटीन शेक वगैरे मी काही घेतलेलं नाही आहे आणि मी तेही तुम्हाला सांगत नाही आहे. कारण प्रत्येकाला पॉसिबल होत नाही ते घेणं. प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते की सगळंच बाहेरून घेता येईल किंवा योगा सेंटर, जिम जॉईन करता येईल किंवा वजन कमी करायचं आहे, फॅट लॉस करायचे आहेत मग तुम्हाला तेवढं तसा प्रोटीन शेक घेतला पाहिजे असं सगळ्यांना पॉसिबल होत नाही. इवन ड्रायफ्रूट्स, बदाम वगैरे, अक्रोड, मनुके खाणंसुद्धा सगळ्यांना पॉसिबल होत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी असे गावठी चणे, हरभरे आणि शेंगदाणे, मूग भिजायला घालायचं. 1 दिवसाआड तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा हे घेऊ शकता. याने पोट भरलेलं राहतं, वजन फास्ट कमी होतं आणि शरीराला ऊर्जा मिळते, शरीराला ताकद मिळते. बघा अजिबात तुम्हाला थकवा जाणवणार नाही. त्यामध्ये भरपूर सारं सॅलड घालायचे. तुम्ही काकडी, बीट, पुन्हा गाजर, अजूनही त्याच्यामध्ये तुम्ही बघा पनीरचे असे छोटे तुकडे करून घालू शकता जर पनीर असेल तर. नसेल तर तुम्ही त्यामध्ये गावठी चणे, मूग आणि शेंगदाणे हे कुकरला एकच शिट्टी घ्यायची. कच्चं खायचं नाही आहे. कच्चं खाल्ल्याने पोटाला त्रास होऊ शकतो, पोटात दुखू शकतं, त्यामुळे गॅस वगैरे होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे एकच शिट्टी घ्यायची आहे, जास्त शिजवायचे नाही किंवा कच्चेही ठेवायचे नाही. 1 शिट्टी घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडंसं ब्लॅक सॉल्ट टाकू शकता किंवा विदाऊट मिठाचं तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये फक्त तुम्ही सॅलड घालायचे, कोथिंबीर घालायची, लिंबू पिळायचे, थोडी लाल तिखट घालायचं आणि जर मीठ घातलं तर तुम्ही काळ्या मिठाचा वापर करा. एकदम टेस्टी लागतं, पोट भरलेलं राहतं, तुम्हाला दुसरं काही खाण्याची सुद्धा इच्छा होणार नाही. बघा काहींना बघा असे सारखं खाण्याच्या काही क्रेविंग्स असतात तर त्या आपोआप जागेवर थांबतील आणि तुम्हाला सारखं खाण्याची जी इच्छा होते ती आपोआप बंद होईल तुमची. त्यामुळे असा नाश्ता करायचा आहे की पोटभरीचा नाश्ता करायचा आहे. तुम्ही असं म्हणाल की आता मी कमी खाल्लं तर माझं वजन कमी होईल. नाही, तुमच्या पोटाला जेवढं लागतं आहे ना तेवढं तुम्ही खा, पण त्यानंतर तुम्हाला काहीतरी एक लिक्विड घ्यायचे त्यानंतर अर्धा ते 1 तासाने. आणि लिक्विड घेतल्यानंतर तुम्हाला थोडंफार फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा तुम्ही 10-15 मिनटं चाल करायची, घरात करू शकता, बाहेर जाऊ शकता थोडं हाऊसवाईफ असाल तर. आणि त्यानुसार तुम्हाला जेवढं तुम्ही खाल तेवढं डायजेस्ट करायचे. थोडक्यात तेवढं तुमचं पचन झाल्यानंतरच तुम्हाला दुसरं जेवण घ्यायचं आहे, दुपारचं लंच. आणि जेवणामध्ये तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा एखादी साधी भाजी, मटकी उसळ मुगाची वगैरे करून तुम्ही घ्यायची किंवा साधंही तुम्ही काही भाजी एखादी घरामध्ये जी भाजी होईल पालेभाजी ती भाजी तुम्ही घ्यायची आणि ज्वारीची भाकरी. आता काहींना बघा ऑफिसला जायला लागतं, त्यांनी जरी चपाती खाल्ली तरी पण ती क्वांटिटीमध्ये खा आणि त्याच्या जागेवर तुम्ही सॅलड नेऊ शकता. काकडी, गाजर, बीट वगैरे तुम्ही न्यायचं आहे किंवा खायचं आहे.
जेवढं तुम्ही पानेदार असं रसाळ फ्रूट किंवा रसाळ सॅलड खाल तेवढं पोट भरलेलं राहतं, स्किन पण छान होते, शरीर निरोगी राहतं आणि पोट साफ होतं. दुसरा कसलाही आजार होणार नाही बघा तुम्हाला. आणि असं घरामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण करायची आहे. शरीर हलतं चालतं असेल तर खाल्लेलं अन्न लवकर डायजेस्ट होतं. ह्या गोष्टी तुम्ही पाळायच्या आहेत. आता बघा आपल्याकडनं काय काय चुका होतात. तर आपण उभ्याने पाणी पितो, तर ते पाणी बसून प्यायचं आहे. तुम्ही दिवसभरात साधं पाणी घ्या किंवा सकाळचं कोमट पाणी घ्या. जे काही तुम्ही दिवसभरात पाणी घ्याल ते बसूनच पाणी प्यायचं आहे. काही काही वेळेला उभं राहून पाणी पिल्याने सुद्धा आपल्या टाचा दुखायला लागतात किंवा पोट फुगतं आणि पटकन पोट वाढलं जातं, वजन वाढतं. त्यामुळे बसूनच पाणी प्यायचे. दुसरी गोष्ट की बऱ्याच जणांना सवय असते, म्हणजे 70 ते 80% लोक तोंड धुवूनच चहा कॉफी काय उठल्याबरोबर घेतात किंवा पाणी घेतात. तर नाही, तोंड न धुताच तुम्ही पाणी प्यायचं आहे. जी तोंडातली लाळ असते ती सलाइवा आपली खूप औषधी गुणकारी असते. त्याच्या सकट तुम्हाला पाणी, कोमट पाणी, म्हणजे तोंड न धुता ब्रश न करताच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. तुम्ही ती जर दुसरी चूक करत असाल तर ती बंद करा आणि तोंड न धुताच तुम्ही पाणी प्या. आता तिसरी चूक आपल्याकडनं काय होते की आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपण घटाघट पाणी पितो. जेवण करतानाच काहींना बघा अर्धा 1 ग्लास 1 तांब्या पाणी पितात आणि मग जेवण कमी घेतात. तर तिथं तुम्हाला पाण्याचा एकही घोट घ्यायचा नाही. अगदीच तुम्हाला ठसका लागला, तिखट लागलं तरच तुम्ही पाण्याचा घोट घ्यायचा आहे. नाहीतर व्यवस्थित बारीक चावून खायचे. खाताना छोटा छोटा घास घ्यायचा आहे. काहींना सवय असते 1-5-10 मिनिटातच जेवण उरकायचं. तसं करायचं नाही आहे. आपली चूक तिथंच होते. त्यामुळेच आपलं वजन आणि पोट वाढलं जातं. आपण अगदी चपाती असू द्या, भाकरी असू द्या, काही असू द्या, तुम्ही काही खात असाल त्याचा छोटा घास घ्या आणि तो व्यवस्थित चावल्यानंतर पूर्णपणे त्याचं लाळेत रूपांतर झाल्यानंतरच तो गिळायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा घास घ्यायचा आहे. तर ती चूक तुम्ही टाळायची आहे. पटपट मोठाले घास घेऊन तुम्ही तसं अर्धवट चावून खायचं आहे असं करायचं नाही आहे. व्यवस्थित चावून खायचं आहे. जेवताना पाणी अजिबात घ्यायचं नाही. अगदी ठसका तिखट लागलं तरच तुम्ही एखादा घोट घ्यायचा आहे. ती एक तुम्ही चूक तिथे टाळायची आहे. त्यानंतर जेवण झाल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनिटांनी पाणी प्यायचं आहे. ते पाणी कसं घ्यायचं आहे तुम्हाला की जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचं आहे 15 ते 20 मिनिटांनी. मग तुम्ही कितीही पाणी 2 ग्लास घ्या, 1 तांब्या पाणी पिया, पण ते जेवण झाल्यानंतर प्यायचं आहे. काही लगेच जेवण झाल्यानंतर पाणी घेतात. काही वेळेला काय होतं, आपण जेवतानाच आपण जेव्हा चावून खातो ते लाळेत रूपांतर झाल्यानंतर आपण गिळल्यानंतर ते पचन लवकर होतं आणि जेव्हा आपण जेवतो ना तेव्हा आपली पचनक्रिया चालू असते, आतली सिस्टीम चालू असते आणि तुम्ही त्यावरच जर घटाघट पाणी पिलं तर ती पचनक्रिया आपली मंदावते, अगदी स्लो होते आणि त्यामुळे आपलं पचन होत नाही. मग गॅस, ॲसिडिटी, ढेकर होतात आपल्याला आणि त्याने पोट फुगलं जातं आणि खाल्लेलं अन्न डायजेस्ट होत नाही. मग तुम्ही कितीही डाएट करा, जर ह्या चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही असं खात असाल तर कधीच तुमचं वजन कमी होणार नाही. त्यामुळे ह्या चुका करू नका. तुम्ही पहिले हळूहळू सवय लावा, हळूहळू जेवा, हळूहळू तुम्ही काही साखर वगैरे मी तुम्हाला सांगितले, भरपूर व्हिडिओ मी सांगितले त्या रिलेटेड वेट लॉसच्या, की पहिले सुरुवातीला साखर कमी करा, नंतर हळूहळू ती कमी करून बंद करा. नंतर मग तिथे थोडं तुम्हाला जर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर खजूर, गुळाचा वापर करा. तोही गूळ तुम्ही आता उन्हाळा आहे तर जास्त न खाता अगदी थोडंसं घ्या तुम्ही. अशा गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं वजन कमी होईलच, 100% गॅरंटी देते मी तुम्हाला. बघा, मी ह्या गोष्टी फॉलो करते आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडनं कळत नकळत अशा चुका होतात. आता वजन कमी करताना बरेच जण भात बंद करतात. अगदीच त्यांना BP शुगर आहे तर त्यांनी क्वांटिटी कमी करायची, अगदी नाही म्हणून 1-2 घासाचा खायचा आहे. पण ज्यांना BP शुगर नाही आहे आणि वजन कमी करायचं आहे तर काही जण भरपूर भाताचं प्रमाण असतं काहींचं, म्हणजे आहारामध्ये घेतात. तर मग तिथे तुम्ही चपाती 1 घ्या आणि भात थोडासा घ्या, सॅलड जास्त घ्या. जर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर ज्वारीची भाकरी तुम्ही जास्त घ्या आणि भाताचं प्रमाण कमी ठेवा. पण जर तुम्ही इव्हिनिंगला तुम्ही जर नाईटला, डिनरला तुम्ही जर भातच घेत असाल तर तुम्ही तिथे नुसता भातच खायचा आहे, त्याने लगेच वजन वाढणार नाही आहे तुमचं. मग तिथे तुम्ही चपाती स्किप करायची आहे, चपाती पूर्ण अवॉइड करा तिथं आणि नुसता भातच घ्या.
मग भाताने वजन वाढणार नाही, ते पण क्वांटिटीमध्ये घ्या. आता इथे बघा, मी आज व्हेज पुलाव बनवते माझ्या पद्धतीने. आता यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या असेल त्या भाज्या घालायच्या. शिमला, फ्लावर, बटाटाही तुम्ही घालू शकता. थोडासा एखादा घातला तर काही लगेच वजन वाढत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही गाजर घाला, अजून सोयाबीन घाला, पनीरही घालू शकता. असं तुम्ही बघा. आता हा मी बासमती राईस अगदी व्हेज पुलाव बनवते. तर कांदा टोमॅटोची पेस्ट करून ती तेलामध्ये परतायची. कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून मिक्सरला ग्राइंड करून त्या पेस्टमध्ये तो भात मी फ्राय केलेला आहे. थोडा वेगळ्या पद्धतीने केला आहे, पण माझ्या आता दुपारच्या जेवणामध्ये मी आज भातच घेते. तर हा राईस घेताना आहे ना, मी अगदी बघा क्वांटिटी तुम्हाला दाखवलेली आहे. नुसता भात खाल्ला आहे, म्हणजे मी घरगुती सगळं जेवण घेतलं आहे, पण माझं वजन कमी झालं आहे. तर मी ह्या चुका माझ्याकडनं मी होऊ दिल्या नाहीत. कधी कधी काय होतं, आपण स्ट्रिक्टली डाएट करतो, योगाही करतो, आपण व्यायामही करतो, एक्सरसाइज करतो, झुंबा, कार्डिओ भरपूर काही करतो, वॉकही करतो, पण आपल्याकडनं जर ह्या चुका होतात तर वजन कमी होत नाही. बरेच जण असे म्हणतात. आता लास्ट व्हिडिओ मी इन्स्टावर अपलोड केला होता लिंबू पाण्याचा, आणि भरपूर अशा कमेंट्स आल्या. त्याला खूप जणांनी प्रतिसाद दिला असा छान प्रकारे. तर त्याला खूप प्रश्नही विचारले गेले. तर मला हे सांगायचं आहे की त्या कमेंट्सवरून असं वाटत होतं की बऱ्याच जणांना वजन कमी करायचं आहे, आणि बरेच जण करतायत वजन कमी करण्यासाठी प्रयत्न, पण त्यांचं वजनच कमी होत नाही आहे, फॅट लॉस होत नाही आहेत. तर ह्या जर आपल्याकडनं चुका होत असेल तर कधीच वजन कमी होणार नाही. आता मी कुठली डॉक्टर नाही आहे, पण मी हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे, मला फिटनेसचा क्रेज असल्यामुळे मी ह्या गोष्टी फॉलो करते आणि स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि जे मी करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. असं काही उगाचच दाखवत नाही आहे की मला माहीत नाही आणि मी तुम्हाला दाखवते. जे मी फॉलो करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे जरी तुम्ही भात खाल्ला तरी लगेच काही वजन वाढणार नाही आहे. फक्त ते खाताना व्यवस्थित खा, चावून खा, क्वांटिटी ठेवा. आपण कसं करतो, काही जण असेही खातात बघा, एक चपाती आज घेतली तर उद्या 2 चपाती खाणार, परवा चपातीच घेणार नाही, मग भात जास्त घेणार, पुन्हा मग भाकरी खाल्ली तर मग फास्ट फूड, जंक फूड वगैरे असं पॅकिंगचं खाणार, पुन्हा मग एक्सरसाइज करा. अरे एक्सरसाइज तर होती आहे ना असं म्हणणार. पण अशाने तुमचं शरीराचं सगळं जे काही सुरळीत चाललेलं असतं ते सगळं बिघडून जातं. तुम्ही जर एक कन्सिस्टन्सी ठेवली नाही तर ते शरीराची जी पचनक्रिया ती मंदावते, स्लो होते, पुन्हा सगळंच रुटीन बिघडून जातं. मग एखाद दिवशी तुम्ही आजारी पडणार, तुम्हाला गॅस, ढेकर, ॲसिडिटी होणार, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी अगदी फास्टिंग करणार. मग असं हे तुम्ही करू नका. सुरळीत तुमचं जे चाललं आहे तसं रुटीन ठेवा. व्यवस्थित जेवणाच्या तुम्ही वेळा पाळा. सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण वेळेत करा. रात्रीचं जेवण, आता एक चूक इथं अशी होती की बघा, रात्रीचं जेवण काहीजण खूप उशिरा करतात. जवळपास 10 ते 11 झोपायच्या अगोदर जेवण करतात आणि लगेच झोपतात. आणि मग जेवण झालं की अरे 12 वाजले, अरे 1 वाजला, आणि लगेच झोपून घेतात. तर ही चूक करू नका. तुम्ही रात्रीचं जेवण अगदी 9च्या आतमध्येच झालं पाहिजे. 8-8:30च्या दरम्यान झालं पाहिजे जेवण. आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं तुम्ही शतपावली म्हणून वॉक करू शकता. जास्त चालायचं नाही जेवण झाल्यानंतर रात्रीचं. अगदी जेवणाच्या अगोदर तुम्ही वॉक करू शकता, पण जेवण झाल्यानंतर अगदी शतपावली करायची. नाही जमलं तर वज्रासनात बसा 1-10 मिनटं, किंवा तेही नाही जमलं तर तुम्ही साधं घरामध्ये थोडंसं शतपावली करू शकता. त्यानंतर तुम्ही फॅट कटर ड्रिंक घ्यायचं आहे. आता हे फॅट कटर ड्रिंक काय आहे, तर ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी, त्याला मी फॅट कटर ड्रिंक नाव दिले. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत नसाल तर तुम्ही चेक करा. त्यामध्ये माझ्या भरपूर साऱ्या मी लिंक दिलेल्या असतात. वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी, पुन्हा माझं डेली रुटीन, पॉझिटिव्ह टिप्स, पुन्हा किचन क्लिनिंगच्या भरपूर साऱ्या मी लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करा आणि चॅनलला व्हिजिट द्या. त्याचबरोबर बघा, आता रात्रीचं जे तुम्ही जेवण झाल्यानंतर ते जे पाणी घेताय ते पाणी अर्धा ते 1 तासाने घ्यायचं आहे, आणि जेवण झाल्यानंतर 1 तासाने घेऊन झोपण्या अगोदर अर्धा तास, म्हणजे जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर तुम्ही ठेवायचं. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. बघा, तुमचं महिन्यात 5 किलो, कमीत कमी 5 किलो वजन कमी होणारच. फक्त त्यामध्ये तुम्हाला साखर, मैदा, तळलेले पदार्थ बंद करायचे. आणि त्याचबरोबर बघा, तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे, वॉक करायचे थोडंफार,
किंवा तुम्ही तिथे जर साखरेचा चहा घेत असाल तर तिथे तुम्ही साखर बंद करून तुम्ही तिथे अगदी साधं दुधामध्ये बघा चहा पावडर उकळून जरी घेतली, वेलची पूड टाकून, तोही चहा छान लागतो. आणि जर तुम्हाला गोड लागत असेल तर तुम्ही तिथे थोडासा गूळ टाकू शकता. आणि आयुर्वेदिक गूळ भेटतो तर वडीचा किंवा बघा शुगर फ्री पण पावडर पण असते, तर तीही तुम्ही थोडीफार टाकू शकता. कधी कधी काय असतं, आपल्याला खूप वर्षांपासूनची सवय असते आणि ती अचानक बंद होत नाही, त्यामुळे हळूहळू करा. कधी कधी काय होतं, अचानक आपण बंद केल्यावर सुद्धा त्रास होतो. साखर अचानक तुम्ही जर बंद केली तर तुमचं गरगरणं डोकं किंवा डोकं दुखणं, जड होणं, पुन्हा तुम्हाला ॲसिडिटी, जळजळ होऊ शकते. त्यामुळे हळूहळू कमी करा आणि नंतर बंद करा. आता चपातीसुद्धा तुम्ही अगदी 2 चपात्या एकदम खात असाल तर तिथे एवढ्या 2 चपात्या घेऊ नका. 1 चपाती घ्या, अर्धी कमी करा, आज उद्या अर्धी कमी करा, 1 घ्या आणि त्याच्या जागेवर नंतर तुम्ही सॅलडही घेऊ शकता. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवढं तुम्ही सॅलड घ्याल तेवढं तुमच्या स्किनला छान राहील. तुमचं शरीर, जरी तुम्ही वेट लॉस केलं तरी बघा शरीर लूज ढिलं पडतं, थकवा जाणवतो, विकनेस जाणवतो, चेहरा निस्तेज दिसतो. मग ह्या गोष्टी व्हायला नको, म्हणून तसं तुम्हाला पानेदार फळं खायची आहेत की जेणेकरून तुमची स्किन छान टवटवीत तजेलदार दिसेल. नुसतं वजन कमी करून पण उपयोग नाही, ते आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला पण सूट झालं पाहिजे. त्यामुळे वय आणि वजन जर कमी करायचं असेल तर वय आणि तुमच्या हाईटनुसार करायचं. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. बरेच जण काय करतात, वजन कमी करायचं त्याच्या नादामध्ये जेवण कमी करतात, पुन्हा पाणी कमी घेतात, पुन्हा ह्या चुका करतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्या जर चुका होत असेल तर कधीच तुमचे फॅट लॉस होणार नाही आणि फॅट लॉस झाले तरच वेट लॉस होतं. त्यामुळे पहिले आपल्या शरीरातली फॅट लॉस करायचे. जिथं जिथं अतिरिक्त चरबी साठलेली आहे ती आपल्याला पहिले रिड्यूस करायची आहे. आता तुम्ही जर ह्या सवयी केल्या तर बघा तुमचं जागेवर चरबी वितळायला लागेल आणि तुम्हाला पहिलं हलकं हलकं वाटेल आणि एवढं नंतर छान वाटेल तुमचं वेट लॉस झाल्यावर, जसं की मला वाटतंय. आणि मला खरंच खूप छान वाटतं. आता पाहिजे तसं आपण ड्रेसिंग करू शकतो. तुम्ही कुर्ती घाला किंवा तुम्ही वेस्टर्न कपडे घाला किंवा क्रॉप टॉप घाला, जीन्स घाला, कार्गो पॅन्ट घाला, तुम्ही साडी घाला, एवढं छान तुम्हाला फिट वाटेल ना की बघा एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो आणि 4 चौघांमध्ये गेलं तर आपण उठून दिसतो. तेवढं कॉन्फिडन्सली आपण राहू शकतो. जर तुमचं खूप शरीरामध्ये फॅट साठले, खूप चरबी साठली आहे, शरीर लूज ढिलं पडलं आहे आणि नंतर तुम्ही गळाल्यासारखे झालेले आहात, तुम्हाला बघा विकनेस जाणवते, थकवा जाणवते, मग तुमचा तो चेहरा ब्रॉड झालेला असतो, शरीरामध्ये शरीर ॲक्टिव्ह नसतं आणि मग नंतर तुम्ही 4 चौघांमध्ये गेलं तर तुम्हालाच बघा कुठेतरी असं मनाला तुम्हाला असं वाटेल की अरे आपण पण फिट असायला हवं. तर ह्या चुका होऊ देऊ नका. तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल आणि तुम्ही पण छान दिसायला लागाल. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.